नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकल्यानंतर कदाचित तुमचा आजचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जाईल. पण यावर बोलणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण आज गप्प बसलो तर समाज म्हणून आपण मृत झालो आहोत असं म्हणावं लागेल. गेल्या काही दिवसात आपण सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या पाहिल्या असतील. पण उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील जी बातमी आहे ती समोर आली आहे. तिने माणुसकीच्या चिंधड्या उडवल्या. विचार करा, ज्या मंदिराला आपण अत्यंत पवित्र मानतो, ज्या देवाच्या दारात आपण डोकं टेकवून सुरक्षिततेची प्रार्थना करतो, त्याच मंदिराच्या आवारात एका 10 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीसोबत अश्लील कृत्य केलं. आणि हे कृत्य करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिथला पुजारी असतो. पण मित्रांनो, धक्कादायक गोष्ट ही आहे की केवळ ही घटना नाही, खरी विकृती आणि खरी भीती पुढे सुरू होते. जेव्हा पोलीस या पुजाऱ्याला अटक करतात आणि एका विशिष्ट जातीच्या संपूर्ण समाज त्या नराधमाला समर्थनार्थ रस्त्यावर उतरतो. आज या व्हिडिओमध्ये आपण थेट आणि सडेतोड विचारणार आहोत की एका निष्पाप मुलीच्या सुरक्षेपेक्षा आणि तिच्या अब्रूपेक्षा तुमचा धर्म, तुमची जात आणि तुमचा समाज मोठा आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज प्रश्न विचारण्याची वेळ आलीये. चला तर मग नेमकी घटना काय आहे ती समजून घेऊया. घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये. एका मंदिराच्या जवळ एक 10 वर्षाची लहान मुलगी खेळत होती. खेळता खेळता ती मंदिराच्या आवारात जाते. तिथल्या पुजाऱ्याने त्या निष्पाप मुलीला एकटं पाहून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ती मुलगी अवघ्या 10 वर्षांची आहे. मित्रांनो, तिला कदाचित हेही समजलं नसेल की तिच्यासोबत काय घडतंय, पण भीतीपोटी तिने जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे स्थानिक लोक आणि तिचे नातेवाईक तातडीने मंदिराकडे धावले. लोकांनी तिथे काय चाललंय हे पाहिलं आणि त्या पुजाऱ्याच्या तावडीतून त्या चिमुरडीला सोडवून घेतलं. विचार करा, जर तिथे वेळेवर लोक पोचले नसते तर त्या नराधमाने त्या लहान मुलीसोबत काय केलं असतं. या विचारानेही अंगावर काटा येतो. यानंतर साहजिकच परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पीडित मुलगी, ती दलित आहे पीडित मुलगी, आणि ती दलित असल्यामुळे भीम आर्मीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि आरोपी पुजाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला ताब्यात घेतलं. मित्रांनो, इथपर्यंत वाटतं की गुन्हेगाराला अटक झाली आणि आता कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल. पण खरी संतापजनक गोष्ट इथेच घडते. जशी पोलिसांनी पुजाऱ्यावर कारवाई सुरू केली तसा तिथला संपूर्ण ब्राह्मण समाज आणि काही हिंदूवादी संघटनांचे लोक त्या नराधम पुजाऱ्याच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. एका 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या समर्थनासाठी शेकडो लोक एकत्र येतात, तिथे घोषणाबाजी करतात आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तिथे दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे परिस्थिती इतकी संवेदनशील झाली की पोलिसांना प्रचंड फौजफाटा तैनात करावा लागला. आता मला या विचारसरणीचा आणि अशा मानसिकतेचा जाहीर निषेध करायचा आहे. मला त्या लोकांना आणि त्या समाजाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही तिथे नक्की कशाचं समर्थन करत होता? तुम्ही त्या पुजाऱ्याच्या पवित्रतेचं समर्थन करत होता का, की तुम्ही त्या 10 वर्षाच्या मुलीवर झालेल्या त्या अन्यायाचं समर्थन करत होतात? त्याच जागेवर जर तुमच्या घरातली एखादी मुलगी राहिली असती तर, की केवळ तो पुजारी तुमच्या जातीचा आहे, तुमच्या धर्माचा आहे म्हणून त्याचा गुन्हाच ठरत नाही, असं तुमचं म्हणणं आहे का? मित्रांनो, ही आपल्या देशातील पहिलीच घटना नाहीये जिथे एखाद्या बलात्कार किंवा विनयभंगाच्या आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे काढले गेलेत किंवा घोषणाबाजी झाली आहे. यापूर्वीही आपण अनेक घटनांमध्ये पाहिलंय की गुन्हेगारीची जात किंवा त्याचा धर्म पाहून समाजातले लोक ठरवतात की त्याला पाठिंबा द्यायचा की त्याचा निषेध करायचा. आता या मानसिकतेचे आपल्या समाजावर काय परिणाम होतात यावर 3 महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया.
त्यातला पहिला मुद्दा आहे गुन्हेगारांचे वाढणारे मनोबल. जेव्हा एका गुन्हेगाराला हे समजतं की मी कितीही मोठा गुन्हा केला तरी माझी जात आणि माझा समाज माझ्या पाठीशी उभा राहणार आहे, तेव्हा कायद्याची भीती संपते. आज त्या पुजाऱ्याला पाठीशी घातल्यामुळे उद्या अशाच प्रवृत्तीचे आणखी 4 लोक समाजात मोकळे फिरतील. 2, पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव निर्माण होतो. एक तर आधीच त्या 10 वर्षांच्या मुलीवर मानसिक आघात झालाय, त्यात जर संपूर्ण समाज आरोपीच्या बाजूने उभा राहत असेल तर त्या पीडित कुटुंबाला न्यायाची अपेक्षा कशी राहणार? त्यांना समाजात कसं जगायचं हा प्रश्न पडतो. आणि पॉइंट 3, धर्माची होणारी बदनामी. जे लोक स्वतःला धर्माचे रक्षक मानतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, स्त्रीची अब्रू लुटणाऱ्याला वाचवणं हे कोणताही धर्म असू शकत नाही. उलट अशा नराधमांना पाठीशी घालून तुम्ही स्वतः तुमच्या धर्माची प्रतिमा मलिन करताय. शेवटी मी इतकंच म्हणेन, गुन्हेगाराला कोणतीही जात पात किंवा धर्म नसतो. गुन्हेगार हा फक्त आणि फक्त गुन्हेगार असतो. जोपर्यंत आपण गुन्हेगाराला आपला माणूस किंवा परका माणूस या नजरेने पाहत राहू तोपर्यंत आपल्या देशातील मुली कधीच सुरक्षित राहू शकणार नाहीत. आज विचार करा, जर ती 10 वर्षांची मुलगी तुमच्या घरातली असती, तुमची बहीण असती किंवा तुमची मुलगी असती, तरीही तुम्ही जात आणि धर्माचा विचार करून त्या पुजाऱ्याच्या समर्थनार्थ उभे राहिला असता का? जर तुमचं उत्तर नाही असेल तर मग सहारनपूरच्या त्या पीडित मुलीसाठीही आपल्याला तितक्याच तीव्रतेने न्यायाची मागणी करावी लागेल. कायदा त्या पुजाऱ्याला काय शिक्षा देईल तो देईलच, पण समाज म्हणून आपण अशा प्रवृत्तींवर आणि त्यांच्या पाठीराख्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं? आरोपीच्या समर्थनार्थ येणाऱ्या अशा गर्दीवर आणि मानसिकतेवर काय कारवाई झाली पाहिजे? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सविस्तरपणे नक्की मांडा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या विषयावर जनजागृती करण्यासाठी महत्वाची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही जात आणि धर्माची पट्टी डोळ्यावर बांधलेल्या लोकांपर्यंत हा आवाज पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.